नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी, विषय मराठी आणि माध्यम आहे हिंदी। मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक हिंदी माध्यमासाठी सुलभ भारती म्हणजे मराठी हा विषय तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आता या विषयामध्ये कथा आणि कविता आणि पाठही आहेत। तर आपण आजच्या या तासिकेला पाठ क्रमांक 2, पाठाचे नाव आहे हत्तीचे चातुर्य। पाठ क्रमांक 2, पाठ का नाम है हत्तीचे चातुर्य। आता या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ही एक चित्रकथा आहे। चित्रे पहा व नावे सांगा, चित्र देखो और उसका नाम बताओ। ये चित्र पहिलं चित्र आहे मुले। दुसरं चित्र आहे चेंडू बॉल। तिसरं चित्र आहे ससे खरगोश। चौथं चित्र आहे खड्डा। पांचवं चित्र आहे फली, लकड़ी की फली होती है वो है। और छठवं चित्र आहे हत्ती। सहावं चित्र आहे हत्ती। आता या चित्रावरून आपल्याला ही कथा तयार करायची आहे। ये चित्र से कथा लिखना है। चित्रे पहा व चित्रांची नावे सांगा, चित्रांची नावे सांगायची आहेत। अभी इसमें कुछ चित्र दिखाई देंगे। हे चित्र पाहिल्यानंतर या ठिकाणी दो लड़के फुटबॉल खेल रहे हैं। दोन मुलं फुटबॉल खेळतात। हे चित्र बॉलचं आहे, चेंडू आहे। हे चित्र सस्य आहेत। खड्ड्याचं चित्र आहे, लाकडाची फळी आणि हत्ती। अशा प्रकारची चित्र पुन्हा तुम्हाला दाखवली गेलेली आहेत। आता आपल्याला या चित्रावरून कथा लिहायची आहे। आता हे चित्र तुम्ही पाहता, या चित्रामध्ये काय काय दाखवलं जाते। मुलं चेंडू खेळतात, फुटबॉल खेळतात, ससे आहेत। ससे ते फुटबॉल खेळताना बघतात। एक मुलगी शाळेत जाताना शाळेतली मुलगी आहे आणि अशा प्रकारचं हे पहिलं चित्र आपल्याला इथे दाखवलं गेलं आहे। आता या दुसरं चित्र जर आपण पाहिलं तर ती मुलं ती घरी जात आहेत। वो लड़के भी जा रहे घर आणि ते ससे फुटबॉल खेळतात असं हे दुसरं चित्र आहे। तिसरं चित्र जे आहे ते ससे, एक तिथे खड्डा आहे आणि
तो खड्डा, त्या खड्ड्यामध्ये ती सशी फुटबॉल खेळत होती. तो खड्ड्यामध्ये तो बॉल आता पडलेला आहे. मग त्यांना तो एक प्रश्नसुद्धा निर्माण झालेला होता. मग त्यांनी तो बॉल काढण्यासाठी, तो चेंडू काढण्यासाठी लाकडाची फळी आणलेली आहे, इथे असं दाखवलेलं गेलं या चित्रामध्ये. आणि त्या फळीने ते तो चेंडू काढण्याचा प्रयत्न करतायत. त्याचबरोबर पण त्या ठिकाणी तो चेंडू काही निघत नाही आहे. तो तिथे गोल गोल फिरतो, परंतु चेंडू काही निघत नाही. मग तिथे नंतर त्याच ठिकाणी एक हत्ती आलेला हत्ती तिथे आलेला असतो. आणि हत्ती त्या सस्यांची गंमत बघतो, काय करतात ते. शेवटी हत्ती त्या ठिकाणी येतो आणि आपल्या सोंडीनं फूक मारतो. आणि फूक मारल्यानंतर तो जो बॉल आहे त्या खड्ड्यातला, तो अगदी वर येतो अशा पद्धतीने. आणि म्हणजेच इथे त्या हत्तीने आपल्या सोंडीच्या फवाऱ्याने तो बॉल वरती काढलेला आहे. त्यानंतर मग त्या सशांना आनंद होतो आणि ते नाचतात, असं या चित्रात दाखवलं गेलेलं आहे. म्हणजेच इथे हे ससे त्यांचा तो बॉल, तो खड्ड्यात पडलेला बॉल निघालेला आहे आणि त्यामुळे त्यांना आनंद झाला, मग ते नाचतात. आणि अशा रीतीने या चित्रकथेमध्ये आपल्याला शेवटी हत्तीची जी काही चतुराई आहे, हत्तीची जी काही हुशारी आहे, ही या ठिकाणी समजलेली आहे, असं या चित्रकथेमध्ये, असं या चित्रावरून आपल्याला समजते. आता तुम्हाला ही चित्रकथा लिहायची आहे. मी या चित्राच्या कथा रूपात काही चित्रांची वर्णन सांगितलं आहे. आता ही चित्रकथा लिहित असताना आता पहिले आपण हिंदीमध्ये सांगतो मी. जैसे मैदान में लड़के फुटबॉल खेल रहे थे, उसी मैदान में 3 खरगोश बैठे थे. खरगोश मज़े से लड़कों का फुटबॉल का गेम देख रहे थे. लड़के भूखे प्यासे हुए थे. लड़के खाना खाने के लिए घर चले गए. उसके बाद खरगोश यह सब देख रहे थे. खरगोशों ने सोचा चलिए हम भी फुटबॉल खेलें. तीनों खरगोश फुटबॉल खेलने लगे. मैदान में एक पानी से भरा हुआ गड्ढा था. जैसे ही उन्होंने किक लगाई तो बॉल गड्ढे के अंदर चला गया. खरगोश बहुत डर गए. क्या करना चाहिए यह सोचने लगे. डरे हुए खरगोशों ने एक लकड़ी की फली लाई. उस लकड़ी की फली से बॉल निकालने की कोशिश करने लगे, लेकिन बॉल निकलने की युक्ति बेकार हो गई. उस मैदान से एक हत्ती जा रहा था. खरगोशों की परेशानी हत्ती ने देखी. हत्ती उस जगह पर आया. उन्होंने देखा और अपनी सोंड से जोर से फूंक मारी. बॉल गड्ढे में से बाहर आया. खरगोशों की परेशानी दूर हो गई. तीनों बहुत खुश हो गए. हत्ती की चतुरता का फल मिल गया और हत्ती की चतुरता काम आई. ऐसी ये कथा एक हिंदी में भी बोल सकते हैं. तो आपको समझने के लिए ये हिंदी भाषा का यूज़ किया गया है. अभी हम ये कथा मराठी में कैसे करेंगे. आता ही कथा आपल्याला मराठीमध्ये लिहायची आहे. आणि मराठीमध्ये लिहित असताना इयत्ता 5वी मराठी माध्यम, इयत्ता 5वी माध्यम हिंदी आहे, विषय मराठी आहे. चित्रकथा हत्तीचे चातुर्य. आता हिंदीत तुम्ही ऐकलेली ही कथा. आता मराठीमध्ये एका मैदानात मुले फुटबॉल खेळत होती. त्याच मैदानात 3 ससे बसले होते. ससे गमतीने मुलांचा फुटबॉलचा खेळ बघत होती. मुलांना खूप भूक लागली होती.
मुले जेवणासाठी घरी गेली होती. ससे हे सर्व बघत होते. सशांनी विचार केला, आपणही फुटबॉल खेळू. आणि त्यानंतर ससे फुटबॉल खेळू लागले. मैदानात जवळच एक पाण्याने भरलेला खड्डा होता आणि चेंडू खेळता खेळता चेंडू उडाला आणि मैदानातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात गेला. ससे बिचारे घाबरले. त्यांनी फळीने चेंडू काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केली, फळी आणली आणि त्या फळीने ते चेंडू काढू लागले, परंतु त्यांना ते काही जमेना. चेंडू काही त्यांना काढता येईना. शेवटी त्या ठिकाणी त्या मैदानात जवळूनच एक हत्ती जात होता आणि हत्तीने सुद्धा सशांची गंमत पाहिली. शेवटी हत्तीने त्या खड्ड्यातला जो चेंडू आहे तो आपल्या सोंडीच्याद्वारे जोराची एक फुंकर मारली आणि तसा तो चेंडू खड्ड्याच्या बाहेर उडाला. म्हणजे इथे आता मग ते ससे काय झाले, आनंदित झाले. म्हणजे या ठिकाणी जे काही चातुर्य आहे हे शेवटी आपल्याला हत्तीचं चातुर्य इथे दिसलेलं आहे. आणि अशा रीतीने ही कथा आपण लिहायची आहे की हत्ती चतुर कसा होता, त्याची युक्ती कशी काम आली, किंवा ह्या सगळ्या गोष्टी या कथेमध्ये थोडक्यात सांगितलेल्या आहेत. आता ही जी कथा आहे या कथेवर आधारित तुम्हाला काही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. अगदी प्रश्न कठीण नाही आहेत, सोपे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण आता सोडवणार आहोत. तसं इथे पहिला प्रश्न आहे, सुरुवातीला दिलेल्या चित्राखालील नावे सांगा. आता तुम्हाला मगाशी काही चित्र दाखवली होती आणि त्या चित्राखाली नावं दिली होती. कोणती नावं आहेत? मुले आहेत, फुटबॉल आहे, ससे आहेत, खड्डा आहे, फळी आहे आणि हत्ती. अशा प्रकारची ही नावं त्या चित्राखाली आहेत. आता तुम्ही मगाशी बरीचशी चित्र ती आपली 6 चित्र पाहिलेली आहेत. आता पुढचा प्रश्न काय आहे, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. आता हा जो प्रश्न आहे, या प्रत्येक चित्रामध्ये काय काय दिसतं ते सांगायचं आहे. आता इथे संपूर्ण हे चित्र तुमच्यासमोर दाखवलं गेलं आहे. तर जसं तुम्ही सांगू शकता की हे जे चित्र आहे या चित्रामध्ये ही मुलं फुटबॉल खेळतात. इथे 3 ससे बसलेले आहेत. इथे ही एक मुलगी आहे शाळेतली. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये आता ही जी मुलं आहेत ती आता काय झाली, ती मुलं घरी चालली, कारण दुपारची वेळ झालेली आहे. त्यांना भूक लागली म्हणून ती मुलं घरी चालली. परंतु काय झालं, त्यांचा जो चेंडू आहे तो चेंडू ते तिकडे सोडून गेले मैदानामध्ये. आता ते बसलेले जे ससे होते त्या सशांनी बघितलं, आता आपण सुद्धा तशा प्रकारचा खेळ खेळू. आणि मग तिघे ससे ते चेंडू उडू लागले, खेळू लागले. तिसऱ्या चित्रात काय दाखवलं की खेळता खेळता काय झालं, इकडे एक खड्डा होता पाण्याने भरलेला आणि त्या खड्ड्यामध्ये तो चेंडू गेला. तो चेंडू गेल्यानंतर त्यांना तो काढता येईना. शेवटी ते विचार करत राहिले. मग त्यांनी काय केलं, चौथ्या चित्रामध्ये दाखवलं आहे की त्यांनी एक फळी आणली आणि त्या फळीच्या साहाय्याने ते चेंडू काढू लागले. परंतु तो चेंडू काही निघत होता, तिथेच तो गोल 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 फिरत राहिला. असं चौथ्या चित्रामध्ये दाखवलं गेलं आहे. मग पाचव्या चित्रात काय दाखवलं की तिकडे बाजूलाच एक हत्ती आला आणि हत्तीने त्या सशांची गंमत पाहिली आणि त्याने आपल्या सोंडीच्या फवाऱ्याने तो चेंडू बाहेर काढला. अशा पद्धतीने या चित्रामध्ये काय काय दिसतं ते आपण लिहायचं आहे. आणि असा हा चेंडू शेवटी 6व्या चित्रामध्ये हे दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर आणखी पुढचा प्रश्न काय दिला की चित्रे पहा आणि कोणते सांगा, असाही प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यामध्ये पहिला एक खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते. या फुटबॉल जो खड्ड्यात गेला होता तो काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते, ससे तो फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करत होते. दुसरा प्रश्न काय सांगितला की सशांना मदत करणारा कोण.
तो फुटबॉल गेला होता खड्ड्यामध्ये, मग त्यांना मदत कोणी केली? हत्तीने. कोणी मदत केली? हत्तीने. त्यानंतर आता चौथा प्रश्न दिला आहे. चौथा प्रश्न काय दिला? गोष्टीत शेवटी काय झाले ते कल्पना करून रिकाम्या चौकटीत चित्र काढा. आता तुमच्या पुस्तकामध्ये 5 चौकोन दिलेले आहेत. त्या 5 चौकोनामध्ये चित्र दाखवलेली आहेत, परंतु 6वा जो चौकोन आहे त्यामध्ये चित्र दिलेलं नाही. मग त्या चित्रामध्ये तुम्ही कल्पना करायची आहे आणि त्या ठिकाणी आपली हा जो चौकोन आहे तो चित्र काढून पूर्ण करायचा आहे. जसं या चित्रामध्ये काय काय दाखवलं की हत्ती आहेत, हत्ती येतो, ते ससे तिथे बसलेले आहेत, हत्ती फवारा उडवतो सोंडीने, हवा फुकतो आणि मग त्या ठिकाणी तो बॉल बाहेर येतो. अशा प्रकारचं हे चित्र या चौकटीमध्ये तुम्हाला काढायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो काय? सर्व चित्रे पहा आणि गोष्ट सांगा. आता ही गोष्ट आपण पुन्हा पुन्हा सांगितली गेलेली आहेत, म्हणून ती चित्र तुम्ही पाहायची आहे. ही पूर्ण चित्र पाहायची आहे आणि त्या चित्रावरून तुम्ही आता गोष्ट तयार करायची आहे. चित्र क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि चित्र क्रमांक 6. ही 6 चित्र तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि या 6 चित्रावरून तुम्ही ती गोष्ट, चित्रकथा पूर्ण करू शकता. चित्र तुम्ही बारकाईने बघा, तुमच्या पुस्तकात सुद्धा आहेत आणि 6वं चित्र सुद्धा दाखवलेलं आहे. आता इथे आणखी काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आता तो प्रश्न असा आहे की प्रश्न क्रमांक 6 दिला आहे, घ ठ थ प. घ ठ थ प या अक्षरांपासून वेगवेगळी चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. आता इथे घ ठ थ आणि प ही जी अक्षरं आहेत, या अक्षरापासून काही चित्र दाखवलेली आहेत. ती चित्र बघूया आपण पहिल्यांदा. आता घ हे अक्षर आहे. इथे बघा हे चित्र दाखवलेले आहेत. डोळे, नाक, तोंड अशा प्रकारे एक प्राणी दाखवलेला आहे. तो तुम्ही काय आकार कोणता दिसतो तुम्ही समजायचा आहे. दुसरं चित्र हा घ आहे. घ नंतर काय ठ. या ठला सुद्धा बघा डोळे, तोंड दाखवले, नाक दाखवले, म्हणजे इथे सुद्धा एक चित्र तयार झालेलं आहे. नंतर तिसरं चित्र आहे जे थ दाखवला, याला बदकासारखा आकार दिला आहे. आणि इथे प दाखवला आहे. या प मध्ये सुद्धा त्यांनी काय केले, नाक, डोळे, तोंड दाखवले आणि अशा प्रकारे हे चित्र तयार केलेली आहेत. आता यावरून तुम्ही सुद्धा आपली जी बाराखडी आहे, क का की क ख ग घ च हे जे आहेत, ही मुळाक्षरं बाराखडी, यातले काही अक्षरं तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरून चित्र काढू शकता. जसं इथे क. आता क वरून मी काय केलं, नुसतं फुलासारखं असं गोल 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 केलेलं आहे, म्हणजे आणखी एक चित्र दाखवलं आहे. आणि त्यानंतर ग वरून सुद्धा जसं एक गणपतीचं जसं एक आकारसुद्धा इथे दाखवला जातो किंवा काही पण आपण काढू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या म्हणजे चित्रावरून जे चित्र आहे त्या चित्रामध्ये काहीतरी नक्षी काढून वेगळ्या प्रकारची चित्र तयार करू शकतो. आता पुढचा एक प्रश्न तुम्हाला काय दिला की शब्द ओळखा आणि कार्डावर लिहा. शब्द ओळखायला दिलेत आणि कार्डावर लिहायचे. हे बघा इथे हे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या काही कार्ड आहेत. आता त्या कार्डामध्ये पहिलं बघा इथे हा एक भाग, हे इथे शब्द दिले वेगळा, नंतर इकडे बगळा, मगर तगर, सामान कमान, आकाश प्रकाश, असे हे शब्द आपण ओळखायचे आहेत. मग हे शब्द ओळखत असताना आता इथे कार्डावर लिहायचे आपल्याला, म्हणून इथे वेगळा, मग हे आपण लिहिलं कार्डावर वेगळा. त्यानंतर पुढचा आहे बगळा, मग इथे बघा बगळा लिहिलंय.
त्यानंतर पुढे आहे मगर, मगर लिहिलंय. तगर, तगर, बघा इथे तगर लिहिलंय. पुढचा आहे सामान, सामान, आणि पुढे आहे कमान, कमान. पुढे आहे आकाश, आकाश, आणि त्याच्या खाली आहे प्रकाश. म्हणजे अशा पद्धतीने हे शब्द याच्यातले शब्द ओळखायचे आहेत आणि ते कार्डावर लिहायचे आहेत. पुढचाही प्रश्न त्यातलाच भाग आहे. काय दिलं तिथे बघा, मांजर, गाजर, कडक भडक, वाटाणा फुटाणा, फाटके तुटके. आता यावरून आपल्याला कार्ड लिहायची आहेत. मांजर, मांजर लिहिलंय. गाजर, गाजर, गाजर लिहिले आपण आता कार्डवर. कडक, कडक लिहिले कार्डवर, आणि भडक, भडक पण लिहिलेलं आहे. त्यानंतर वाटाणा, वाटाणा पण लिहिला आहे. फुटाणा, फुटाणाही लिहिला आहे. फाटके, फाटके लिहिले, आणि तुटके, हे तुटकेसुद्धा लिहिलं आहे. तर अशा रीतीने इथे हे प्रश्नसुद्धा तुम्हाला सोडवायला दिले होते. ते सुद्धा मी सोडून तुम्हाला दाखवलेले आहेत. आता तुम्हीसुद्धा यावर आधारित असे काही शब्दसुद्धा तयार करायचे आहेत, आणि पुस्तकामध्ये हे जे प्रश्न आहेत हे पुन्हा तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. ही जी कथा आहे ही चित्रकथासुद्धा आपण लिहायची आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे, आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.